हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. सर्वांना माहिती आहे की आत्ता जवळजवळ 60 ते 70 दिवस CTET परीक्षा होऊन आणि रिझल्ट लागून नुकताच आपला रिझल्ट लागलेला आहे. तर आजचं आपलं सेशन यासाठी आहे की आपण आत्ता नेमकं काय करायला पाहिजे. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की मी CTETचे क्लासेस आत्ता लावू की नोटिफिकेशन आल्यानंतर लावू. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे की ठीक आहे ना, 60 ते 70 दिवस एक्झामला होऊन गेलेत, रिझल्ट लागलाय, नोटिफिकेशन आल्यानंतर मी क्लास लावणार. पण तुम्हाला जरी तुम्ही क्लास तेव्हा लावणार असाल किंवा तुम्हाला आत्ता क्लास लावायचा आहे, या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजून घ्याव्या लागतील आणि त्यानंतर तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आता बघा, 60 ते 70 दिवस पूर्ण झालेत म्हणजे तुम्हाला आत्तापासून तुम्हाला अभ्यासाला लागणं महत्त्वाचं आहे. कारण या दिवसांमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर NCERT वाचायला वेळ आपोआप मिळतो. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट देण्यासाठी सुद्धा मोकळे असता. परंतु आता जर तुम्ही हा वेळ वाया घालवला आणि नोटिफिकेशनची वाट बघत बसला तर नक्कीच तुम्ही सुद्धा, आत्ता ज्या मुलांना, काही मुलांना टेन्शन येतंय की माझा पेपर निघाला नाही, मी काय करू, ठीक आहे, तर ही वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता नापास होण्याची नेमकी कारणं काय असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण हा वेळ वाया घालवतो. तर तुम्हाला मराठी, CDP हे विषय तुम्हाला आत्ता पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला नेक्स्ट म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर तुमची जी दुसरी स्टेप असेल म्हणजे मॉक टेस्ट सोडवणं, त्यानंतर क्वेश्चन पेपर्स पाहणं. दुसरं कारण म्हणजे CDP झालं, आपण वेळ लावतो CDP वाचनासाठी आणि त्यामुळे हे आपण बघितलं की बाकीचे प्रश्न कसे उद्भवतात. आता CDP या विषयासाठी काय आहे, तर तुम्हाला तर्क असणं महत्त्वाचं आहे, लॉजिक, आणि तुम्ही समजून घेणं, अंडरस्टँडिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही काय करता, फक्त वरवर क्वेश्चन बघता आणि ते समजून घेण्याकडे तुमचं लक्ष नसतं, तर आपण वरवर जर बघत असू तर यामध्ये आपलं कन्फ्युजन होणारच आहे, हे नक्की. त्यानंतर NCERT मध्ये दुर्लक्ष करतो. वरवर वाचनामुळे काय होतं की मार्क्स आपोआपच कमी होतात, कारण NCERTला आपण वेळच दिलेला नसतो. जर तुम्ही आधीपासून अभ्यास करत असाल, म्हणजे आता जसं मी सांगत आहे की या दिवसांमध्ये अभ्यासाला लागा, CDP विषय कंप्लीट करा, मराठी, हिंदी विषय कंप्लीट करा, तर हे आपण केलं तर आपल्याला NCERT वाचायला नोटिफिकेशन नंतर वेळ मिळणार आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, तुमचं एक्झामपर्यंत प्लॅनिंग नसतं आणि वेळेवर सुद्धा एक्झामच्या वेळी सुद्धा आपलं प्लॅनिंग नसतं. आपण काय करतो की जो विषय आपल्याला माहिती आहे त्या विषयाला आपण साईडला ठेवतो, बाजूला ठेवतो आणि आपण दुसऱ्या विषयाला, म्हणजे जो विषय अवघड जातो तिथपासून पेपर सोडवायला, तिथून आपण पेपर सोडवायला सुरुवात करतो. आणि मग होतं असं की जे आपल्याला येत असतं त्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आपले जे प्रश्न असतात, जे की आपल्याला येतात, ते आपण अटेम्प्ट करायला आपल्याला वेळ मिळत नाही, सोडवू शकत नाही. नंतर मॉक टेस्टसाठी तुम्हाला वेळ मिळत नाही कारण आपण आतापासून मॅनेजमेंट केलेलं नाही. त्यानंतर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन. नेक्स्ट म्हणजे आपण ओव्हर कॉन्फिडन्स असतो की हे तर मला येतं, मग मी हे वाचून काय करणार, हे थोडं नेक्स्ट दिवसांमध्ये मी वाचून घेईल किंवा थोडं पुढे गेल्यानंतर मी वाचेल. परंतु इथे सुद्धा तुम्ही चुकता. ओव्हर कॉन्फिडन्स असणं ही सुद्धा आपली मिस्टेक आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नको असायला पाहिजे, कारण त्यामुळे आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याला माहिती असतं तिथे सुद्धा आपले मार्क्स कमी होतात, म्हणजे आपण वाचलेलं नसतं आणि आपण कन्फ्युजनमध्ये जातो. तर ओव्हर कॉन्फिडन्समुळे सुद्धा तुमचे मार्क्स कमी येतात. त्यानंतर सिलेबस आपण कंप्लीट करत नाही. येतं म्हणून आपण काय करतो की ते थोड्या दिवसानंतर वाचणार आणि म्हणून मग ते टॉपिक्स आपण क्लिअर करू शकत नाही. वेळेपर्यंत आपलं नियोजन होत नाही आणि टॉपिक्स मागे राहतात. जे आपल्याला माहिती असतं तिथे आपण पुन्हा एकदा कमी पडतो आणि नेमके परीक्षेला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच टॉपिक्समधनं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर ही आपली मिस्टेक्स असते, आपण हे सुद्धा इथे चुकवलेलं असतं. त्यानंतर लँग्वेजला आपण कमी समजतो. लँग्वेजमध्ये आपल्याला असं वाटतं की मला हे येऊन जाणार आणि म्हणून आपण लँग्वेजचे प्रश्न बघत नाही की ते कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्यानंतर टीचर्स आपल्याला ॲडवाईस करतात, तर आपण ॲडवाईसकडे थोडं दुर्लक्ष करतो की या यूट्यूब चॅनलला हे सांगितलं आहे, त्या यूट्यूब चॅनलला ते सांगितलं आहे. या गोंधळामध्ये आपला आणखी गोंधळ निर्माण होतो आणि आपण एकाच कुठल्या तरी टीचर्सचं ॲडवाईस घेत नाही, तर अनेक ठिकाणी पाहून आपण वेळ वाया घालवतो. आणि लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलला सांगितलं असेल किंवा
कोणत्याही टीचरने जरी ॲडवाईस केलं असेल तरी सुद्धा ते तुम्हाला हेच सांगणार की तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची आहे. योग्य स्ट्रॅटेजी प्लॅनिंगने तुम्ही CTET एक्झाम क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ॲडवाईस लक्षात घ्यायचे आहेत. ॲडवाईस जेव्हा मिळतात त्यावर तुम्ही स्वतःचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. स्ट्रॅटेजी स्वतः बनवणं महत्त्वाचं आहे. आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तर आपलं वाचन पूर्ण होईल, NCERT वाचू शकू, प्रश्न सोडवू शकू, मॉक टेस्ट देऊ शकू, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकतं. तर शेवटचं एकच सांगेल की नोटिफिकेशन येण्यापूर्वी तुम्हाला लँग्वेज CDP विषय पूर्ण करायचे आहेत. तरच तुम्हाला नंतर नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही काय करू शकाल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि जे की रिपीटेड असतात, आपल्याला माहिती आहे की CTET मध्ये बराचसा भाग हा रिपीटेड असतो आणि आपण ते सोडवू शकतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता आणि तिथे आपण फसतो. फोकस ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फोकस ठेवा, प्लॅनिंग बनवा, स्ट्रॅटेजी निर्माण करा स्वतःची आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मॉक टेस्ट सोडवायला विसरू नका. नोटिफिकेशनची वाट बघत बसू नका. शेवटी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगत आहे की नोटिफिकेशनची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही आत्ता या दिवसांचा उपयोग घ्या. थँक्यू.